आताच पुण्यावरून एक ब्रेकिंग बातमी येते। अँब्युलन्सच्या अपघाताची। पुण्यातील शिरूरजवळ नावरे या ग्रामीण रुग्णालयाच्या अँब्युलन्सचा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगानं आलेली ही अँब्युलन्स झाडावर आदळल्यानं हा अपघात झालाय। रुग्णांना घेऊन जात असताना अँब्युलन्सच्या अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत रुग्णांसह 2 नातेवाईकांचा मृत्यू झाला। यात एकाचा जागेवरच मृत्यू तर अन्य दोघांचा माणिकचंद धारीवाल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातात अँब्युलन्स चालक विकास आकुटे यांच्यासह 4 जण गंभीर जखमी झालेत, तर बापू काळे, सदाशिव मोरे आणि राणी माने या तिघांना आपला जीव गमवावा लागला। पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात। शासकीय अँब्युलन्सचा झाला अपघात। अपघातात 3 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी। जखमींना केलं शिरूरच्या खासगी रुग्णालयात दाखल। या अपघाताबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्याचे प्रतिनिधी सुरेश वांढेकर। सुरेशजी, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। प्रजासत्ताक दिनी सकाळीच ही दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात अँब्युलन्स मधील रुग्णांसह 3 जणांचा मृत्यू झाला। काय अधिक माहिती आहे या अपघाताबाबत? मॅडम, नावरे येथील ग्रामीण रुग्णालयाची गाडी एका पेशंटला घेऊन हॉस्पिटलला जात असताना प्राथमिक माहिती अशी येते की गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ती एका रोडच्या कडेला असलेल्या झाडावरती आदळली। त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आणि 2 जणांना माणिकचंद धारीवाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्या उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला आणि यामध्ये 8 जण, एकूण टोटल 8 जण गाडीमध्ये होते। त्यापैकी 3 जण मृत्यू पावलेले आहेत आणि 4 जण गंभीर जखमी आहेत। जखमींबद्दल अधिक काय माहिती आहे आणि डॉक्टरांनी काय सांगितलं? जखमीवरती आता सध्या उपचार चालू आहेत। धन्यवाद सुरेशजी दिलेल्या माहिती